नमस्कार मैत्रिणींनो, मी मयुरी आपल्या अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। मैत्रिणींनो, उन्हाळा वाढत आहे, तापमान वाढत आहे। अशा वेळी आपल्या मनाला, शरीराला प्रसन्न करणारी, शरीराला आतून गारवा देणारी, थंडावा देणारी आणि सोबतच अतिशय चविष्ट रुचकर अशी रेसिपी आज मी घेऊन आली आहे। ती म्हणजे काकडीची भाकरी। काकडीची भाकरी हा एक कोकणी पदार्थ आहे। काकडीची भाकरी करत असताना इथे तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ही एक झिरो ऑइल रेसिपी आहे जी पौष्टिकतेसोबतच आरोग्यासाठी चांगली आहे। चला तर बघूया आजची ही रेसिपी। तर आजच्या या आपल्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम बघूया। इथे मी 2 मध्यम आकाराच्या काकड्या घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे 1 वाटी इतका बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी इतकी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, 2 टेबलस्पून इतकी जिरे आहे, मीठ आहे, साधारणतः 2 ते 3 इतक्या हिरव्या मिरच्या बारीक वाटून इथे मी घेतल्या, 1 टेबलस्पून इतकी साखर आहे। आता सर्वप्रथम आपण इथे 2 काकड्या घेतल्या आहेत, त्यांची सालं आपण काढून घेणार आहोत। काकडीची सालं व्यवस्थित काढून घेते मी। या काकड्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत। आता या दोन्ही काकड्यांची सालं व्यवस्थित काढून घेतलेली आहे बघा। आता आपण काकडी किसून घेणार आहोत। काकडी किसत असताना काकडी आपल्याला हलक्या हाताने किसायची आहे। तुम्ही फार जोर देऊन काकडी जर किसली तर काकडीचा लगदा होईल आणि त्याला जास्त पाणी सुटेल, त्यामुळे काकडी हलक्या हाताने किसून घ्यायची आहे। बघा इथे काकडी किसून घेतली आहे मी, सगळी काकडी किसलेली आहे। आता यामध्ये आपल्याला रवा मिक्स करायचा आहे। रवा बारीक आहे बघा, आणि त्याचप्रमाणे हा रवा कच्चा आहे, भाजलेला वगैरे नाही आहे। आता यामध्ये मी रवा घालून घेते आहे। आता जिरे घालून घेते आहे, चवीनुसार मीठ घालते आहे, आणि हिरव्या मिरच्याचा ठेचा जो आपण करून घेतलेला आहे तो यामध्ये मिक्स करते आहे। याचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार ठरवू शकता। त्याचप्रमाणे साखर 1 टेबलस्पून इतकी साखर आपण घेतली आहे। साखर चवींचं बॅलन्स होण्यासाठी आहे, हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, साखर स्किपसुद्धा करू शकता तुम्ही। आता कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर इथे मी बाजूला ठेवली आहे। आता हे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। आता यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे, काकडीच्या किसामध्येच आपण हे व्यवस्थित मिक्स करू शकतो, त्यामुळे कुठलंही एक्स्ट्रा पाणी घालायची आपल्याला पीठ मळताना गरज नाही आहे। आता तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते। पीठ असं पातळ होतं आणि यासाठी भाकरीसाठी आपल्याला असंच पीठ हवं आहे, पिठाची हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता हे पीठ 15 ते 20 मिनिट आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। यात रवा आहे आणि रवा छान फुलून येण्यासाठी हे पीठ आपण सेट करून घेणार आहोत। साधारणतः 15 ते 20 मिनिट, 15 ते 20 मिनिटांनंतर बघूयात आपलं पीठ सेट झालेलं आहे का। बघा आपलं पीठ व्यवस्थित सेट झालेलं आहे, रवा मस्त फुलून आलेला आहे। रवा पाणी शोषून घेतो आणि छान फुलतो, इथे छान फुलला आहे। आता पिठाची कन्सिस्टन्सी परत तुम्हाला एकदा मी दाखवते। इथे याच कन्सिस्टन्सीवर आपल्याला भाकरीचं पीठ हवं आहे। जास्त पीठ पातळ झालं असं वाटू देऊ नका, पिठाची हीच कन्सिस्टन्सी हवी आहे। इथे एक सुती कपडा मी घेतलेला आहे आणि तो कपडा पाण्याने ओला करून घेते मी। आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे। आता या ओल्या कपड्यावर थोडीशी कोथिंबीर मी पसरवून घेते, ज्यामुळे ही कोथिंबीर आपल्याला भाकरीवर छान दिसेल, भाकरी छान प्रेझेंटेबल दिसेल, यासाठी ही ट्रिक आहे।
थोडेसे जिरे सुद्धा आपण यावर घालून घेऊ शकतो। थोडेसे जिरे यावर मी घालून घेते कोथिंबिरी सोबत, यामुळे भाकरी छान प्रेझेंटेबल दिसेल। आता आपण थोडंसं पीठ यावर घेणार आहोत आणि मी तुम्हाला भाकरी इथे थापून दाखवत आहे, बनवून दाखवत आहे। आता हा पिठाचा गोळा घेतलाय मी, हात थापण्यासाठी मी हात ओले करून घेतेय आणि हे सगळं पीठ व्यवस्थित एकसारखं आपल्याला पसरवून घ्यायचंय। भाकरी आपल्याला ही थापून घ्यायची आहे। भाकरी थापत असताना आपल्याला मध्ये मध्ये व्यवस्थित हात ओला करून घ्यायचा आहे। ओल्या हाताने आपल्याला ही भाकरी थापायची आहे, त्यामुळे भाकरी थापणं, पीठ पसरवणं सोपं जातं आणि तेलाचा वापर न करता छान आपली भाकरी थापली जाते। बघा, भाकरी थापत असताना आपल्याला एकसारखी थापून घ्यायची आहे, एकसारखी बनवून घ्यायची आहे। हे पीठ व्यवस्थित मी पसरवून घेतेय आणि ही भाकरी थापायला एकदम सोपी आहे। कमी वेळात आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे। मध्ये मध्ये हात आपल्याला व्यवस्थित ओला करून घेत राहायचा आहे, त्यामुळे भाकरी हाताला न चिटकता पीठ व्यवस्थित थापली जाते। आता बघा, भाकरी इथे बनवून तयार आहे। किती सुरेख भाकरी दिसते आहे। आता मी तवा तापत ठेवलाय। तवा तापल्यावर आपल्याला सुती कपड्यासकट ही भाकरी तव्यावर टाकायची आहे। आपल्याला हा सुती कपडा काढून घ्यायचा आहे व्यवस्थित। बघा, भाकरी किती सुरेख दिसतीये। आता भाकरीचा रंग बदलला, बघा रंग आपल्याला बदललेला दिसतोय। काकडी काकडी दिसते, थोडी चकाकी दिसते भाकरीला। त्यावेळेस आपण भाकरी पलटून घेणार आहोत आणि हे मी मीडियम फ्लेमवरच करते आहे, जेणेकरून भाकरी आपल्याला सोनेरी रंगावर भाजता येईल। मी इथे थोडासा तुपाचा, साजूक तुपाचा वापर करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावा आणि नाही जरी लावलं तरी देखील भाकरी खूप छान लागते। त्यामुळे हे तुम्ही तूप स्किप सुद्धा करू शकता। आता मी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी केली आहे आणि 1 ते 2 सेकंद साधारणतः मी गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवणार आहे। आणि आता बघूयात, बघा भाकरी किती सुरेख एकसारखी भाजून तयार आहे। आपण मीडियम फ्लेमवर ही भाकरी भाजून घेतली, त्यामुळे काय झालंय, भाकरी जास्त भाजल्या गेली नाहीये, तर खरपूस सोनेरी रंगावर ही भाकरी भाजल्या गेली आहे। आणि भाकरी भाजत असताना काकडीचा इतका सुरेख रिफ्रेशिंग सुवास दरवळतो। ही एक रिफ्रेशिंग रेसिपी आहे। खूप छान भाकरी इथे झालेली आहे। बघा, अशा प्रकारे उरलेल्या सगळ्या भाकरी इथे मी बनवून घेतलेल्या आहेत आणि सगळ्याच एकसारख्या दिसत आहेत। कुठलीही भाकरी आपल्याला जळालेली, जास्त भाजलेली दिसत नाहीये, कारण आपण भाजत असताना मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घेतलेली आहे। एकसारखी भाकरी थापणं जितकं महत्त्वाचं, तितकं एकसारखी ती भाजली जाणं, खरपूस सोनेरी रंगावर भाजली जाणं हे महत्त्वाचं। त्यामुळे काय होतं, काकडीचा जो रिफ्रेशिंगनेस आहे, फ्रेशनेस आहे, तो नीट राहतो आणि चवीला भाकरी ही अतिशय छान लागते। काकडी त्यातली छान लागते। बघा किती सुंदर भाकरी इथे झालेली आहे आणि अतिशय रिफ्रेशिंग असा सुवास माझ्या किचनमध्ये दरवळतोय। तर अशा प्रकारे आजची ही आपली रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि तुम्ही जर अन्नपूर्णा भाऊ या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।